नमस्कार मित्रांनो, कोकण रानातल्या अद्भुत शक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कोकण म्हटलं की उंच उंच डोंगर, हिरवगार हे रान, पावसाने न्हालेलं आणि मोकळं आकाश. तर मित्रांनो, अशामध्ये हा जो गवत आहे, या गवतांमध्ये काही लहान लहान छोटी छोटी फुलं उमलतात. तर त्या फुलांचे मी आता तुम्हाला काही विशिष्ट माहिती देणार आहे. की ती फुलं साधारण कसे दिसतात, त्यांची झाडं कशी असतात, झाड कसं असतं, रोप म्हणजे ते जास्त वाढत नाहीत, रोप असतं त्यांचं. एक जे झाड आहे ते विशेष करून मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. कारण की ते जे झाड आहे ना, ते थोडंसं इतर झाडांपेक्षा थोडंसं युनिक आहे. म्हणजे इतर गवतांपेक्षा ते जरा युनिक आहे. त्याचं कारण असं की ते दिसायला शेपूच्या झाडासारखं आहे. तुम्हाला दाखवतो. शेपूची भाजी जी असते आपली, तशा पद्धतीने आहे हे बघा. आणि याच्यामध्ये ना, हे इकडे तुम्हाला दिसत असेल ही कळी. आता हे झालेलं आहे, फूल उमलून त्याचं हे बघा दिसत असेल बघा. तर हे जे झाड आहे, त्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. ते वैशिष्ट्य असं आहे की हे जे झाड आहे ना, ते सूर्य अस्त होतो त्यावेळेस हे उगवतं. आणि ज्यावेळेस सूर्य उगवतो तेव्हा यांचा हे कोंब असतात, ह्यांचा अस्त होतो. असं उलटं आहे. आणि याला कुठल्याच प्रकारचा सुगंध नाही. जर तुम्ही बोलाल की एक सुगंध असेल रातराणीसारखा, की तो रातराणीमध्ये हे होतो, तर असं काहीच नाही आहे. तर हा बघा, हा पुंगनूरचा खोंड आहे माझा. तर त्याचं आता वय आहे 4.5 वय असेल. सॉरी, इथे मी येऊन बोलताना जरा चुकलो. मी जिथे मला करतो शूटिंग मध्ये झाडाबद्दल येण्याचा नाही, प्रयत्न तर करतो त्या बघा. झाडावरती उगणाऱ्या फुलाबद्दल बोलायचं होतं. बघा, मी इकडे आलो की तो इकडे येणार हे बघा, है ना. तर मुख्य म्हणजे सांगायचं का की हे जे झाड आहे ना, ते रात्रीचं फुलं उमलतात आणि एवढे सुंदर दिसतात की आता विचार करा तुम्ही, इमॅजिन करा की एक गवताचं पूर्णपणे गवतच आहे आणि त्याच्यावरती एकाच विशिष्ट प्रकारची फुले ही रात्रीच्या वेळेला उमलतात. ओके. तर कोकणातल्या गवतांमध्ये पण सुंदर एक छोट्या छोट्या फुलांमध्ये पण निसर्ग असतो, हा मला आता कळला. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला विशेष करून ती झाडं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. तिथं आपल्या गायी चरतात आहे, तर तुम्हाला ती आता बघा झाडं किती. आणि निसर्ग बघा, हा डोंगर आहे, या डोंगरामध्ये हे ढग आता उतरतात आहे खाली. आता थोड्या वेळाने पाऊस चालू होईल. तर मित्रांनो, आता आपला हे फुलं बघा, तुम्हाला दाखवतो, सुंदर आहे बघा मित्रांनो. कोकणातल्या रानातले ही रान फुले आता उमलायला सुरू झालेली आहेत. हे बघा, किती सुंदर दृश्य आहे. पूर्ण सगळीकडं ही फुलं आता उमलायला चालू होतील. बघा, सगळीकडे ती फुलंच फुलं आहेत. हे बघा, जेवढं तुम्हाला ब्राऊन दिसते, हे बघा, हे जे आहे, हे जे फुलं झाडं जी दिसतात, हे गवतामध्ये हिरवं गवत जे आहे ते हे आहे खाली. आणि जेवढं असं बघितलं तर हे इकडे थोडं ब्राऊन, इकडे थोडं ब्राऊन दिसतंय ना, ते सगळं ब्राऊन म्हणजे ही शेपूच्या झाडासारखी फुलांची रोप आहेत. शेपूची भाजी असते ना, त्या पद्धतीने. हे बघा, आता ह्यांना बिया यायचं चालू झालेलं आहे. हे काळे बिया आहेत, फूल येऊन गेल्याच्या नंतर हे पूर्ण आता फुलायला चालू झाले बघा.
जेवढं ब्राऊन ब्राऊन दिसतंय मधी मधी ते सगळी ती फुलझाडं आहेत. अगदी त्या ठिकाणी पण आता जसं बघितलं तर असं वाटतं की चढाओढ चालू झालेली आहे. हे बघा, हा एवढा जो ब्राऊन पट्टा दिसतोय पॅच, हा सगळा त्या झाडांचाच आहे, म्हणजे फुल झाडांचाच आहे त्या. हे बघा, आणि सगळी कळ्या वरच्या दिशेला आलेत फुलण्यासाठी. हे बघा, आता सुरुवात झालेली आहे फुलं फुलण्याची. हे बघा, आणि बऱ्यापैकी मोठी आहे ना, आपल्या तगरीच्या फुलं असतात ना त्या बघा मित्रांनो, सर्वत्र फुलं एकदम फुललेली आहेत. सगळा पठार एकदम बघा फुल कसं फुललंय. सगळ्या पठारावरती फुलं फुलली. कोकणाची सुंदरता गायी आहे. या गायींशिवाय या सुंदरतेला एक कल्पना करू शकत नाही आपण. बघा किती सुंदर दृश्य आहे. डोंगर आहे, ढग आहेत, छोटं गाव आहे, गायी आहेत आणि गवत आहे. या गवताला जर तुम्ही व्यवस्थित निरखून त्यांच्याकडे बघितलं तर तुम्हाला त्याच्यातली एक सुंदरता दिसून येते, जी ही बघा. हवेवरती कसं एकदम मस्त हलतंय आणि ह्याची खरी ब्युटी बघा, तुम्हाला दाखवतो. किती सुंदर आहे.